दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमची पहिले ओळख द्या ना. माझं नाव प्रदीप भोपे. साईगाव म्हणजे आमची गाडी पळते जे भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनीष शेठ भोपी साईगाव या नावाने गाडी पळते. साईगावचं सुंदर म्हणून बैलाची ओळख आहे. आणि तुमचा अजून लक्ष पण आहे ना, तुमचाच आहे ना? नाही, लक्ष आमच्या बाजूच्या गावातलं आहे, पण ती गाडी आमची कायम एकत्र पळते. गावचा साज म्हणून त्या गाडीची ओळख आहे. हां, कारण का ती दोन्ही नावानं जेव्हा तुमच्या याचं नाव सुंदर आहे तेव्हा लक्षाचा पण सोबत घेतली जातात नावाला. कारण की त्या गाडीने तशी दहशत निर्माण करून ठेवलेली आहे. आज मथुर बरोबर तुमची गाडी पळाली. नेहमी कधी ना कधी या नियोजनामध्ये तुमची गाडी पळतेच. काय बोलाल त्याबद्दल? आमची गाडी कधी पळते म्हणजे काय, कधी जर शुभमदाचा फोन आला तर मी शुभमदादाला फोन केला तर आमचं लगेच नियोजन होतो. गाडी लगेच पळते. त्या दिवशी गाडी आमची कॅन्सल झाली फक्त बस एकच तेवढंच. बाकी नियोजन आमचं कधीही होत असतं. हां, आजच्या गाडीबद्दल काय बोलशील? आजची गाडी खूप चांगली झाली, मैत्रीपूर्ण गाडी झाली. पहिल्यांदा कधी हा मथुर आणि सुंदर समीकरण जुळून आलं? पहिल्यांदा आमची गाडी पाळलेली ह्याच उसाटणे मैदानातच पाळलेली. हां, कसं नियोजन झालं? तो आम्हाला शुभमदादांनी कॉल केलेला, गाडी जमलेली होती बॅनरवर, ती गाडी कॅन्सल झाली. त्यानंतर मग आम्ही अड्डे देऊन नाव फिरवलेलं ना, गाडी विजय झाली. आजच्या गाडीबद्दल काय सांगशील? आजची गाडी खूप छान पाळली, चांगला स्पीड लागलं बैलांना. नक्कीच ना, चारही नंदी खूप छान पळाला आणि मस्त गाडी झाली. मैदानात कुठेतरी गाडी तुमची पळाली आणि एक मैदानाची जी ओळख असते ती मथुरने दाखवून दिली. काय बोलशील त्याबद्दल? नाही, मथुर आहे. मथुरचा नाद कोणी नाही करू शकत, कारण की तो मुंबईचा काळीज आणि पब्लिकचा भिताड आहे. जरी तो आता आतून पळत असला तरी पण त्यांनी काल गाजून ठेवलेला आहे. आणि त्याच्यासोबत आता सुंदरसुद्धा, म्हणजे आमची इच्छा तो पूर्ण करतोय. कमी काळात आमचं जास्ती नाव उंचावरती नेलं असेल तो सुंदर असेल. आमच्या गावाची ओळख ही खूप म्हणजे कमी लोकांना माहीत होती. साईगाव वालिवली गावाच्या नावात आमचा गाव ओळखला जायचा, पण सुंदरनी साईगाव वेगळं आहे आणि साईगावाची जी ओळख आहे ती सुंदरने आज पूर्ण महाराष्ट्रात करून दिलेली आहे. मी बघितलं ना, कारण का तुमची गाडी ना दुपारी 3 वाजता मला वाटतं खाली आली ती जवळपास. हो, 3-3:30च्या आसपास आम्ही इथून बैल काढलेला. आणि नक्की तुम्ही प्रामाणिकपणे उभं राहून पूर्ण गाड्या होईसपर्यंत ना तुम्ही म्हणजे पूर्ण गाड्या होऊन दिल्या आणि प्रॉपर म्हणजे पद्धतशीरपणे गाडी सुट्टीला वगैरे नेली. सुंदर मग कुठे घाई नाही केली मधनं गाड्या टाकतात तसं काय केलं नाही ना तुम्ही? चांगल्या गाड्या मालकांवरती अन्याय नाही करत आम्ही, कारण की आम्ही सुद्धा त्या याच्यातली आलेलो आहे. गाडीचा ड्रायव्हर आज कुणाल ड्रायव्हर होता ना? गाडीचा ड्रायव्हर आमचा कायम कुणाल ड्रायव्हरच असतो, कारण की त्यालाच बसवतो. आमची फिक्स ड्रायव्हर मुंबईचा एक नामांकित ड्रायव्हर, हिंदकेसरी ड्रायव्हर आहे आणि सुंदर त्याला जास्तीच पळतो. सूरजला देखील आम्ही कायम बसतो. सूर्य ड्रायव्हरला दोघे कधी आमच्या गाडीवर बसून दिसतो. आणखी काय माहिती देशील आजच्या गाडीबद्दल? तो आजची गाडी काय, पिकअप चांगला लागला, गाडी चांगली पळाली, गाडी मैत्रीपूर्ण झाली. ते सुद्धा आपल्या जवळचेच आहेत. हां, आणखी विचार झाला ना तर का खूप मथुर म्हटलं तर नेहमी खूप गर्दी असते. काय बोलशील त्याबद्दल? नाही, मथुर असला का क्रेज जास्तीच असतो. तुमचा देखील आज नियोजन झाला, खूप चांगला नियोजन झाला. आणि तू एकटाच बैलाला धरून वगैरे नेहमी नसतं, त्याबद्दल सांग ना. बैल तुला काहीच नाही करत वाटतं? नाही, मला बैल मारत नाही जास्ती करून. कसे आहेत आमच्या म्हणजे मारत नाही, काय ऐकलं ना का मारायला लावतो काय. दादा आपण बघतो ना नेहमी का जेव्हा नंदी मथुरमध्ये बोलतो ना तो नेहमी पुढे जातो, त्याबद्दल काय बोलशील तू? जेव्हा आमचा पहिले टाईम मथुरमध्ये नंदी पाळाला तेव्हा म्हणजे काय वेगळीच क्रेज होती. आमची देखील एक इच्छा होती मथुरमध्ये पालायची. ती इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि त्या बैलाबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की तो एक बिंदोडचा वाश्य आणि मुंबईचा काळीज आहे मथुर. आणि त्याच्यामध्ये पाळायची प्रत्येक नंदीची इच्छा आहे आणि ती आज आमची इच्छा सुंदरनी पूर्ण केली. सुंदरबद्दल मला थोडा इतिहास सांग ना. काय काय सुंदरचा इतिहास असं सांगायचं तर काय नाही काय, कारण की त्यांनी आमची मान कधी खाली जाऊन दिलेली नाही. जेव्हा म्हणजे जी आम्हाला गाडी मारायची असेल तेव्हा कधीच आमच्या सुंदरने मान खाली जाऊन नाही दिली. ती गाडी त्यांनी मारून दाखवलेली. हां, आज पण ना मी बघितलं ना गाडी मस्त पळाली खालपर्यंत, म्हणजे अंतरात होती पण छान पळाली तुमची गाडी. नाही, आमची गाडी 4 ते 5 टाईम पळाली. आता गाडी चांगलीच पळते. आणखी काय नियोजन मला दिसून येईल का पुढचं वरती वगैरेचं काय? आता चालू आहे आमचं नियोजन घाटावरचं, बघू आता मग तिकडे गेलं तर. हां, आणखीन ना तर तुम्ही याला कुठनं वगैरे घेतला वगैरे कसं काय? हा, मी बैल नेरल नेवाली गावातून घेतलेला आहे. पंढरीनाथ दुर्गे यांच्याकडून आम्ही खरेदी केलेला. मित्रांनो, जे आपण बोलतो ना बैलगाडी क्षेत्रातली मुंबईची पंढरी जी असेल ती रायगडात असेल कुठेतरी, कारण कर्जत भागामध्ये ना बरेचसे बैल घडतात. ज्यांना समजतो तो बरोबर घेतो आणि पळतात, ती खरोखर मुंबई बिंदोडला पळतात.
नाही नाही, जे बैलावरती लक्ष ठेवतात, जो प्रॉपर परफेक्ट नियोजन करतात, ज्याला लक्ष असतं, मेन म्हणजे पहिला मुद्दा नियोजनच असतो. जो बैलाचं नियोजन टाईट ठेवतो त्याचा बैल कायम गुलालात लागतो. आणि बैल पळायला पण पाहिजे, सगळ्यात मोठा मुद्दा. चालेल दादा, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. तुम्हाला पण टाईम झाला आहे.